प्रारंभी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात जमून शिवसैनिकांनी पाकिस्तानचा निषेध करत घोषणा दिल्या। गिन गिन के हे बदला लेना, जननी के अपमान का, नक्शे पर से नाम मिटा दो पापी पाकिस्तान का, भारत माता की जय, वंदे मातरम, जिसको चाहिए पाकिस्तान उसको भेजो कब्रस्तान, अशा घोषणा यावेळी देण्यात येत होत्या। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत पाकिस्तानचा झेंडा गुंडाळलेल्या तिरडी घेऊन अंत्ययात्रा काढण्यात आली। तसेच या तिरडीचे दहन छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात करण्यात आले। यावेळी शिवसैनिकांनी पाकिस्तानच्या झेंड्याला चपलेचा हार घातलेले फलक हाती धरले होते। यावेळी पुरुषोत्तम बर्डे म्हणाले, जिहादी दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमध्ये गेलेल्या हिंदूंना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या, हे निषेधार्थ आहे। भारताने त्वरित अशा दहशतवाद्यांना अत्यंत कठोर कारवाई करून पाकिस्तानात घुसून संबंधितांना ठार मारले पाहिजे। तसेच भारतात राहून या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांनाही तत्काळ संपवले पाहिजे। आगामी काळात बिहारच्या निवडणुका होणार आहेत। या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याने हा हल्ला राजकीय हेतूने प्रेरित आहे का, अशी ही शंका येत आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात खरोखर हिंमत असेल तर त्यांनी पाकिस्तानला त्वरित धडा शिकवावा। पहलगाम काश्मीर येथे 27 हिंदूची क्रूर हत्या झाली। मी हिंदूची काय म्हणतो की पाकिस्तान मुस्लिम अतिरेक्यांनी त्यांना त्यांचा धर्म विचारला, त्यांची जात विचारली नाही आणि हिंदू असल्यामुळं त्याला गोळ्या घातल्या गेल्या। आमच्या काश्मीरमध्ये आम्ही फिरायला गेलो तर पाकिस्तानचे अतिरेकी येऊन गोळ्या घालतात, हे सरकारचं फार मोठं अपयश आहे। निवडणुका झाल्या की अतिरेक्यांचा हल्ला होतो, निवडणुका भारतीय जनता पार्टी जिंकली जाते, नंतर अतिरेकीच्या पाठीमुळे कोण आहे, अतिरेकी सापडत नाहीत। असाच हल्ला पुलवामावर झाला होता। 49 सैनिकाचे तुकडे तुकडे झाले होते। त्यावेळेला लोकसभा निवडणुका लागल्या होत्या आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीने देशातल्या निवडणुका जिंकल्या, पण पुलवामाचा आरोपी सापडला नाही। त्याच्या अगोदर पठाणकोटला हल्ला झाला होता, त्यातले आरोपी सापडले नाहीत। जर पहलगाममधला हल्लेखोर सापडले नाहीत तर बाळासाहेब उद्धवसाहेब ठाकरेचे शिवसैनिक काश्मीरमध्ये घुसून अशा अतिरेक्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। कोण आमच्या देशाच्या मुळावर उठला त्याला आम्ही कदापि बसणार नाही। आमच्या 27 हिंदूंचं जे बलिदान गेलेलं आहे त्याचा बदला घेतल्याशिवाय शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे कदापि बसणार नाही। आपण असा आरोप केला आहे मधले मुसलमान म्हणत नाही, ज्या अतिरेक्यांच्या पाठीमागं ज्या मुस्लिम लोकांनी पडद्यामागणं सहकार्य केलं असं कोणी का असताना ते सरासरी मुसलमानच आहेत। आज तुम्ही बघता देशात उद्रेक झाला आहे। कुठल्या मुसलमानाने ओवैसीने कुठला निषेध केला आहे काय? काही केलं नाही। त्यांना हिंदूंना मारल्यावर बरं वाटतंय काय? आज काल जे गोळीबार झाला त्यात मी असं दुर्दैवाने म्हणत नाही की 4-5 मुसलमान मेले असते, तर त्यांनी धर्म विचारला, त्यांनी जात विचारली, त्याचं लिंग तपासलं तो हिंदू आहे का मुसलमान, आणि त्यानंतर त्यांना गोळ्या घातलेल्या आहेत। म्हणजे हिंदू लोकांनी कलमा पडायला लावलं। कलमा येत नसल्यामुळं पुण्याच्या जगदाळे जे आहेत त्याच्या मुलीने सांगितलं की तिच्या वडिलाला आणि चुलत्याला डोक्यात गोळ्या घातलेल्या आहेत। असं जर हिंदू मुसलमान तुम्ही करत असाल आणि या देशातल्या हिंदू मुसलमानची एकी तोडायचा प्रयत्न करत असाल तर माझा सवाल नरेंद्र मोदीला आहे की आतापर्यंत या देशावर प्रचंड मोठा पर्यटकावर केव्हा हल्ला झाला नव्हता, सैनिकावर हल्ला होत होता, पर्यटकावर केव्हा हल्ला होत नव्हता। तुम्हाला जमत असलं तर तुम्ही द्या, नाहीतर शिवसेनेच्या हाती सत्ता या, पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना नीट केल्याशिवाय राहणार नाही। या प्रसंगी पुरुषोत्तम बर्डे, गणेश वानकर, दत्तात्रय वानकर, ज्ञानेश्वर सपाटे, महेश धाराशिवकर, आशुतोष बर्डे, सुरेश जगताप, विजय पुकाळे, दिनकर जगदाळे, तुषार खंदारे, प्रसन्न नाझरे, धनराज जानकर, रेवण पुराणिक, लहू गायकवाड, योगेश क्षीरसागर, सचिन सुरवसे, रविकांत गायकवाड, कृष्णा सुरवसे, बाळासाहेब माने, नाना मोरे, गजेंद्र माशाळ, शिवा कोळी, प्रशांत कदम, संभाजी कोंडगे, रोहित सुरवसे, राहुल परदेशी, अण्णा गवळी, महेश गवळी, अजय अमनूर, विष्णुदास जवंजाळ, गणेश खानापुरे, संदीप भोसले, ओंकार सुतार, पंकज रणदिवे, लक्ष्मण शिंदे आदीसह बहुसंख्येने शिवसैनिक व हिंदुत्ववादी युवकांची उपस्थिती होती।